parallel axis theorem. So there are two theorem, parallel axis theorem आणि perpendicular axis theorem. त्यातला पहिला आपण डिस्कस करूया parallel axis theorem आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला ते जे मगाशी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की रिंग, रॉड, सिलेंडर, स्पियर यामध्ये जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण parallel axis theorem हा आपण यूज करू शकतो. तर पॅरलल ऍक्सिस थेरम्स मध्ये बघा आधी मी डायग्राम एक्सप्लेन करते त्याचं स्टेटमेंट सांगते आणि मग त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ बघूया. एकदम सोपं आहे. पायथागोरस यूज करायचा आहे. राईट अँगल ट्रायंगल घेऊन 2 टाइम्स फक्त पायथागोरस यूज करायचा. नथिंग इज दॅट. ओके, सो वी हॅव टू कन्सिडर अ रिजिड बॉडी which possess definite shape and size. It does not change in shape and size under the action of external force. So this is our rigid body. Okay, so this rigid body is rotated about an axis of rotation passing through the point O. समजा आपण O हा एक पॉइंट घेतला की त्याच्यातून जो ऍक्सिस पास झाला त्याला काय म्हणणार आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणणार. So this rigid body rotated around the axis of rotation and this axis of rotation is passing through the point O. बॉडी त्या ऍक्सिस भोवती रोटेट व्हायला लागली आहे आणि तो ऍक्सिस ऑफ रोटेशन कशा कुठल्या पॉइंट मधनं पास झालाय. दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द पॉइंट O. तो ऍक्सिस ऑफ रोटेशन O पॉइंट मधनं पास झाला. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन कशाला म्हणायचं हे तर आपण रोटेशन मोशनच्या फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं आपण की बॉडी रोटेटेड अराउंड द बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. सो दॅट टाइम every particle in the body perform circular orbit. So center of all axis lies in a straight line that is called as axis of rotation. तर हा झाला आपला axis of rotation झाला. आता लास्ट टाइम आपण ग्रेडियंट्स ऑफ गायरेशन मध्ये सेंटर ऑफ मास वाला कन्सेप्ट बघितला होता. जर आपली रिजिड बॉडी जर रोटेट होत असेल that rigid body consists of number of particles having mass m1 m2 m3 and so on. So total mass of body is m. Capital M is the total mass of body. So this rigid body rotated around the axis of rotation. So that time whole mass of body supposed to be concentrated at a particular point. And that point is called as a center of mass. समजा rigid body जर आपली rotate होत असेल त्यावेळेला पूर्ण बॉडीचं मास जे काही आहे ते पूर्ण बॉडीचं मास एका पर्टिक्युलर पॉइंटला काय केलं जातं सगळ्यात जास्त येते आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड एज अ सेंटर ऑफ मास. होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट. दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ सेंटर ऑफ मास. लक्षात आलं. दिस इज अ सेंटर ऑफ मास. मग आपली जर बॉडी या ऍक्सिस भोवती जर रिव्हॉल्व होत असेल which axis is passing through the center of mass. बॉडी कशातून पास म्हणजे बॉडी ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठल्या पॉइंट मध्ये गेला आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे आणि बॉडी त्या सेंटर त्या ऍक्सिस भोवती बॉडी काय व्हायला लागली रिव्हॉल्व व्हायला लागली रोटेट व्हायला. ओके, नाउ these two axes are parallel axis. These two axes are parallel axis. The separation distance between these two axes is h. दोन्ही ऍक्सिस मधलं सेपरेशन डिस्टन्स काय आहे h आहे. तर कुठल्याही बॉडीचं सेंटर साठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित असेल. लिसन केअरफुल. कुठल्याही बॉडीचं सेंटर साठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. तर सी हा काय आपला सेंटर आहे, सेंटर ऑफ मास आहे आणि त्याच्यातून जर आपला ऍक्सिस पास झाला असेल तर त्या ठिकाणचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणणार आपण आय सी म्हणणार. पॉइंट पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. So axis of rotation passing through the center of mass. So that time moment of inertia is IC. जर O पॉइंट मधनं आपला जो axis of rotation जर पास होत असेल तर O पॉइंट साठी जे काही moment of inertia असेल ते moment of inertia काय असेल त्या ठिकाणचं IO असेल. याचा अर्थ काय moment of inertia if axis of rotation passing through the point O. Moment of inertia if axis of rotation passing through the point C as well. Is that clear? मग O आणि C हे दोन्ही का त्याच्यातून जे काही ऍक्सिस पाजले these two axes are parallel to each other. दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. तर C हा काय आहे सेंटर वाला की सेंटर ऑफ मास आहे आणि O काय आहे कुठलाही पॉइंट असेल त्या रिजिड बॉडी मधला कुठलाही एखादा पॉइंट असेल की त्या पॉइंट मधला जर ऍक्सिस पास झाला असेल आणि बॉडी त्याच्यावरती पण रिव्हॉल्व होऊ शकते. मग जर आपल्याला सेंटर ऑफ मास व्हायचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर माहित असेल
तर राहिलेल्या O पॉइंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं इफ दीज टू ऍक्सिस आर पॅरलल टू इच अदर. लक्षात आलं? जर दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असतील त्यापैकी सेंटर साठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला जर माहित असेल तर दुसऱ्या पॉइंट साठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज पॉसिबल ओनली इफ दीज टू ऍक्सिस आर पॅरलल टू इच अदर. जर दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असतील तरच हे पॉसिबल आहे. मग आता कसं करणार आपण? समजा आपण ही रिजिड बॉडी आहे, पूर्ण बॉडीचं मास काय आहे? या बॉडी मध्ये काय असणार आहे? आपले नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहे. तर त्यातला आपण एक पार्टिकल जर कन्सिडर केला, त्या एका पार्टिकलचं स्मॉलेस्ट एलिमेंटचं मास काय कन्सिडर करणार आपण? dm, मास ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल. dm मास ऑफ स्मॉलेस्ट एलिमेंट. मग तो जो काय एखादा आपण p पॉइंट कन्सिडर केलाय, तो p पॉइंट काय असेल की ज्याचा मास काय असेल? dm मास ऑफ स्मॉलेस्ट एलिमेंट असेल. dm इट इज अ मास ऑफ स्मॉलेस्ट एलिमेंट. लक्षात आलं? मग आता मला सांगा, आपण ऍक्सिस ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला बघत असताना कसा फॉर्म्युला काढतो आपण? हा ऍक्सिस आहे, एखादा पॉइंट जर इथं असेल आपला, त्याचा डिस्टन्स काय घेतो आपण? r घेतो ना. त्याचा डिस्टन्स r घेतो. त्या पार्टिकलचा मास काय असेल? m असेल. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहितो आपण? mr² लिहितो. m म्हणजे त्या पार्टिकलचं मास आणि r म्हणजे त्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स. r म्हणजे त्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण r म्हणतो. कळलं? मग मला सांगा, ज्या वेळेला बॉडी आपली ह्या ऍक्सिस भोवती फिरणार आहे त्याला हा p पॉइंट पण ह्या ऍक्सिस भोवती फिरू शकतो आणि ज्या वेळेला बॉडी आपली ह्या ऍक्सिस भोवती फिरणार आहे त्याला हा p पॉइंट पण ह्या ऍक्सिस भोवती फिरू शकतो. त्यामुळे त्या p पॉइंटचं हे जे डिस्टन्स आहे म्हणजे सेंटर साठीचे डिस्टन्स काय असेल? cp असेल. सेंटर साठीचे डिस्टन्स काय असेल? cp असेल. आणि जे o पॉइंट पासूनचे जे डिस्टन्स आहे, o पॉइंट पासूनचे जे डिस्टन्स आहे ते काय आहे आपलं? op आहे. c पॉइंट पासूनचे डिस्टन्स cp असेल आणि o पॉइंट पासूनचे डिस्टन्स काय असणार आहे? op असणार. कळलं का? बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपला mr² आहे. m म्हणजे मास आहे आणि r म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग जर आपण सेंटर ऑफ मास मधून जर पॉइंट पास आउट होत असेल तर त्यावेळेला ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती असणार आहे? cp असणार. जर आपली बॉडी या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल, जर आपली बॉडी o ऍक्सिस भोवती, जर o ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन o पॉइंट मधनं पास आउट झालं, या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल त्यावेळेला डिस्टन्स किती असेल? op² डिस्टन्स असेल. लक्षात येत आहे? मग आपण एक रिअरेंजमेंट करूया. काय करायचं? हा जो काय आपला पॉइंट आहे हे आपण हा c इथे लिहितोय. तर p पासून काय करूया आपण? p पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जी नाव आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या पॉइंटला d म्हटलं, आपण d's म्हणतो. तुम्ही जर टेक्स्टबुक जर रेफर केलं तर डेरिव्हेशन टेस्ट असेल तुमचं. तर या पॉइंटला आपण स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणलं? d. तर d पासून आपण हा जो आहे इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्या पॉइंटला काय नाव देऊया आपण? n नाव देऊ. ठीक आहे? d पासून n पॉइंटला काय केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. जिथं काय आपला हा परपेंडिक्युलर राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. डायग्राम कळली का सांगा सगळ्यांना? मग आता त्याचं आपण इक्वेशन लिहू. डायग्राम कळली आहे सगळ्यांना? क्लिअर झाली डायग्राम? ओके, डायग्राम कळली का? बघा, स्टेटमेंट काय? तर डायग्राम कळली. आता स्टेटमेंट काय? स्टेटमेंट काय? आपल्याला सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इसका मतलब सेंटर मधून ज्याला आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होईल त्यावेळेचा असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एनी पॉइंट साठी ज्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होईल त्यावेळेचा असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. सेंटर साठी IC, एनी पॉइंट साठी IO, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे? मग मला सांगा, हा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. ओके, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. मग काढणार कुठला? कुठलाही एखादा पॉइंट असेल की ज्या पॉइंट मधून आपला ऍक्सिस काय गेला? पास आउट गेला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय करायचा? कॅल्क्युलेट करायचा. सो एनी पॉइंट साठी असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट ऑफ द बॉडी. कुठल्याही पॉइंट मधून जर ऍक्सिस ऑफ रोटेशन आपला पास झाला असेल, so moment of inertia of an body passing through any point of the body is equal to moment of inertia
of a body about an axis passing through, कशातनं पास झालाय, passing through its center of mass. Moment of inertia about an axis passing through center of mass plus mass of body and square of distance between these two parallel axes. It is a sum of, पुन्हा कोणाची addition आहे, sum of moment of inertia about an axis passing through the center of mass and ह्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट ना, and product of mass of body and square of distance from axis of rotation. That is the statement of principle of parallelism. तुम्हाला स्टेटमेंट पण 1 मार्क्स क्वेश्चन्स मध्ये विचारू शकतात हा. So moment of inertia about an axis passing through any point. Moment of inertia about an axis passing through any point is equal to काय आहे, sum आहे, is equal to sum. कोणाची sum आहे, हा काय आहे, moment of inertia about an axis passing through its center of mass. Sum of moment of inertia about an axis passing through its center of mass and दुसरी टर्म कुठली आहे, and product of, कुणाचं प्रोडक्ट आहे, and product of mass of body and square of distance between these two parallel axes. त्या बॉडीचं मास आणि दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधलं सेपरेशन डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. कळलं का बघा, लक्षात आलं का इक्वेशन, परत एकदा स्टेटमेंट सांगते. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉइंट is equal to sum of moment of inertia about an axis passing through the center of mass and product of mass of body and square of distance between these two parallel axes mh square. Okay, is that clear? लक्षात आलं स्टेटमेंट. आता हे इक्वेशन आपल्याला प्रूफ करायचं. ओके ओके, तर हे जे आहे ते इक्वेशन आपलं काय, सो देयरफॉर स्टेटमेंट कसं आहे, एनी ऍक्सिस साठी सेंटरचं माहित असायला पाहिजे प्लस mh स्क्वेअर. हे आपल्याला प्रूफ करायचं. हे जे पॅरलल ऍक्सिसचं स्टेटमेंट आहे हे आपल्याला प्रूफ करायचं. एक थोडक्यात ऍप्लिकेशन लेवलला सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल तुमच्या. समजा आपण एक रॉड जर घेतला असेल, हा काय घेतला आपण, रॉड घेतला. हा रॉडचा काय असणार आहे, सेंटर असणार. हा रॉडचा काय असणार आहे, एनी पॉइंट असेल. एनी पॉइंट म्हणजे वन एंड झालं ना. आता हा रॉडचा सेंटर आहे, हा रॉडचा एनी पॉइंट आहे. जर ऍक्सिस आपल्या सेंटर मधनं पास झाला तर रॉड आपला या ऍक्सिस भोवती फिरेल. फिरते म्हणजे लक्षात येतं ना कसं फिरणार, रॉड आपला या ऍक्सिस भोवती फिरेल. म्हणजे तर समजा आपण हा जर रॉड जर कन्सिडर केला, हा रॉड कन्सिडर केला, हा रॉडचा काय असणार आहे, सेंटर. मग हा सेंटर मधनं म्हणला की रॉड तुमचा असा फिरेल ना. तुम्ही पेन फिरवता बघा एका स्टाईल मध्ये, लाईक दॅट, बरोबर का. तर तुमचा रॉड ह्या इथून असं फिरणार. तोच मी या ठिकाणी इथं घेतला, हा काय झाला, त्या रॉडचा एक एंड झाला ना. जर मी ऍक्सिस इथे ड्रॉ केला तर रॉड आपला या ऍक्सिस भोवती अशा पद्धतीने फिरणार आहे. लक्षात येतंय का. सो लाईक दॅट. त्यामुळे आपण रॉड जो कन्सिडर केलेला आहे सेंटर आणि दुसरा पॉइंट कुठला आपला, त्याचा कुठलाही असेल ऍट एनी पॉइंट किंवा आता इथं वन एंड म्हणले आपण. मग सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय, आय सी. जर इथून फिरत असेल तर इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय, आय ओ. पूर्ण रॉडची लेंथ काय आहे, एल. हा जर सेंटर असेल तर ओ टू सी पर्यंतचं डिस्टन्स काय असेल सांगा. पूर्ण रॉडची लेंथ जर एल असेल तर ओ टू सी चं डिस्टन्स काय असेल, यस यस श्रवण, ओ टू सी चं डिस्टन्स काय असेल, l/2 असेल. l/2 असेल, लक्षात येतंय. मग रॉडच्या सेंटर साठीचा जास्त फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे mh² डिवाइडेड बाय 12. रॉडच्या सेंटरचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला. हा कसा कॅल्क्युलेट करतात त्याचे डेरिवेशन आहे पण तुमच्या बुक मध्ये ते दिलेलं नाही. सेंटर साठीचा रॉडचा फॉर्म्युला काय आहे, mh² बाय 12. म्हणजे सेंटरचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. आता एनी पॉइंटचं काय करायचं, आपल्याला काढायचं. आपला पॅरलल ऍक्सिस दोन्ही एकमेकांना पॅरलल झाले ना, दोघांच्यातलं सेपरेशन डिस्टन्स किती झालं, l/2. मग पॅरलल ऍक्सिसचा थेरम काय आहे, IO इज इक्वल टू सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस mh² हा फॉर्म्युला आहे. मग सेंटर साठी व्हॅल्यू किती, सेंटर साठी mh² डिवाइडेड बाय 12 व्हॅल्यू आहे. तर सेंटरची व्हॅल्यू mh² डिवाइडेड बाय 12. रॉडचा मास काय असणार, m, आणि दोघांच्या मधलं सेपरेशन डिस्टन्स काय असेल,
L/2 त्याचा स्क्वेअर. हे तुम्ही जर सॉल्व केलं तर या ऍक्सिस साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू मिळते. अशा पद्धतीनं हा पॅरलल ऍक्सिस थेरम आपण अप्लाय करायचा आहे. तर हे ऍप्लिकेशन आपण नंतर बघायचंय. आपण याचा आधी प्रूफ बघूया की एक्झाम साठी महत्त्वाचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is equal to sum of moment of inertia about an axis passing through the center product of mass of body and square of distance between these two parallel axes. ठीक आहे. आता मला सांगा फिगर मध्ये बघा, जर आपण बॉडी ऍट पॉइंट समजा O साठी, जर बॉडी आपली O मधून जर पास झाली म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन जर बॉडी आपण सेंटर मधून जर पास झाली असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून जर पास झाला असेल आणि त्याभोवती बॉडी आपली काय होणार आहे, रोटेट होणार. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, I is equal to mr स्क्वेअर फॉर्म्युला आहे. I is equal to mr स्क्वेअर. ऍक्सिस ऑफ रोटेशन कशातून गेलाय, जर सेंटर मधून गेला असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन जर सेंटर मधून गेला असेल तर काय होणार, या डी पार्टिकलचा या सेंटर पासूनचा डिस्टन्स किती आहे, CD ना. डी पार्टिकलचा सेंटर पासूनचा डिस्टन्स किती आहे, CD डिस्टन्स आहे, बरोबर. आणि याचा मास किती आहे, dm मास ना. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, मास काय याला dm, मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे, CD स्क्वेअर ना, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हे कुणासाठी आलं, ऍक्सिस जर आपला सेंटर मधून पास झाला असेल तर डी पॉइंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया, डी पॉइंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया, डी पॉइंटचं मास dm, आता डी पॉइंटचं डिस्टन्स किती असेल, CD. हे डी पॉइंटचं काय झालं, डिस्टन्स. कळलं. मग मला सांगा रिजिड बॉडी जर रोटेट होत असताना फक्त तो एक पॉइंटच रिव्हॉल्व होतो का, नाही, पूर्ण बॉडी रिव्हॉल्व होते. मग एका पार्टिकलचा मास काय आहे, dm आहे. असे किती पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत. So dm plus dm plus dm plus dm we get whole mass of body. अब कंप्लीट बॉडी साठी काढायचं असेल तर काय देणार आपण, याचा इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर dm असं लिहितो इक्वेशन. इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर dm त्याची व्हॅल्यू काय आली, IC मिळाली. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. कळलं का बघा, इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर dm हे एका पार्टिकल साठी आणि हे पूर्ण बॉडी साठी. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन axis which is passing through the center of mass. ठीक आहे. आता बॉडी जर आपली याच्यावरती जर फिरत असेल की जो ऍक्सिस O मधून पास झाला त्यावेळेला म्हणजे ऍट पॉइंट CO साठी त्यावेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, IO साठी सेंटर ऑफ बॉडीचा मास किती, dm. आता त्याचा डिस्टन्स O ऍक्सिस पासून किती डिस्टन्स आहे, O पॉइंट पासून, O पॉइंट पासूनचा डिस्टन्स किती आहे, OD डिस्टन्स आहे. O पॉइंट पासूनचा डिस्टन्स किती असेल, OD स्क्वेअर. mr स्क्वेअर फॉर्म्युला ना. यस आदित्य, ओके ठीक आहे. हे बघा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, mr स्क्वेअर फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर, m म्हणजे मास आणि r म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारा डिस्टन्स. समजा आपला ऍक्सिस जर C मधून जर रोटेट होत असेल, C मधून पास होत असेल आणि बॉडी जर आपली याच्या भोवती जर फिरत असेल तर या C पॉइंट पासून D पॉइंटचा डिस्टन्स किती आलं, सेपरेशन डिस्टन्स किती आलं, CD आलं. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर आहे. मग त्या D पॉइंटचा मास किती आहे, D पॉइंटचा मास dm झाला आणि डिस्टन्स किती झालं त्याचा, CD स्क्वेअर डिस्टन्स झाला. हे एका पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया. पण आपली जी काही बॉडी आहे पूर्ण ऍक्सिस मध्ये रिव्हॉल्व होणार आहे. होल बॉडी इज रिव्हॉल्विंग अराउंड द ऍक्सिस. पूर्ण बॉडी जर रिव्हॉल्व होणार असेल तर पूर्ण बॉडीचं रिलेटेड आपण काय घेणार, त्याचे इंटिग्रेशन. सिमिलरली जर बॉडी आपली O पॉइंट मधून जो ऍक्सिस पास झालाय त्याच्याभोवती जर बॉडी आपली रिव्हॉल्व होत असेल, O पॉइंट मधून जर ऍक्सिस पास झाला असेल त्याच्याभोवती जर बॉडी आपली रिव्हॉल्व होत असेल तर O पासून D पॉइंटचं डिस्टन्स काय आहे, नाही श्रवण, CN डिस्टन्स नाही होणार. आपण काय घेतलंय, D पॉइंट घेतलाय. तुम्ही जर N घेतला तर N चा मास काहीतरी वेगळा असू शकेल ना, असून कळतंय का. आपण D पॉइंट घेतलाय तर त्या D पॉइंटचं लोकेशन C पासून आणि O पासून कन्सिडर करतो. C पासूनचं CD असेल, O पासूनचं OD असेल. आपण या ऍक्सिस भोवती जर बॉडी रिव्हॉल्व होत असेल
त्याचा डिस्टन्स काय झालं ओडी. आपण लास्ट टाइम बघितलं ना, समजा रिजिड बॉडी असेल तर समजा याचा मास m1, याचा मास m2, याचा मास m2, प्रत्येकाचा डिस्टन्स सेम असतो का? r घेतो का आपण? r1 r2 r3 r4 up to rn कन्सिडर करतो ना, लाईक दॅट. कळतंय का? मग फक्त एकच पॉइंट फक्त फिरणार नाही ना, होल बॉडी रिव्हॉल्व केली जाईल. होल बॉडी साठी काय होणार? IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर dm इक्वेशन में. दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन इक्वेशन्स कळले का सांगा. हे कळलं तर बाकी पुढे फक्त राईट अँगल ट्रायंगल घ्यायचं आणि पायथागोरस वापरायचं. दोन इक्वेशन्स कळले. बॉडी आपली कुठल्या ऍक्सिस होती रिव्हॉल्व होते, त्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. ओके, यश यस आर्या, ओके गुड. त्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे सी पासून पास होत असेल तर सी चं डिस्टन्स CD झालं. ओ पर्यंत पास होत असेल तर ओडी, त्याचा डिस्टन्स काय झालं? ओडी झालं. मास dm. एक पार्टिकल घेतला, नुसतं इक्वेशन. होल बॉडी घेतली, त्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. ओके आयुष, आपण एक बॉडी जर रिव्हॉल्व होत असेल तर फक्त बॉडीचं मास घेतो. त्या रिजिड बॉडी मध्ये एकच पार्टिकल आहे का? नाही. रिजिड बॉडी मध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग एकाच मास dm 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 dm, प्रत्येकाचं मास जर आपण dm dm घेतलं तर टोटल मास काय ना बॉडीचं m होणार टोटल मास. मग कंप्लीट बॉडी पण आपली रिव्हॉल्व होणार ना, म्हणून कंप्लीट बॉडी साठी आपण इंटिग्रेशन करतो. इट इज अ कंटिन्युअस फंक्शन. कळलं आता? ठीक आहे. आता फिगर मध्ये बघा, फ्रॉम फिगर आपल्याला OD स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची. OD स्क्वेअर साठी कुठला ट्रायंगल घेणार? OND ट्रायंगल OND. आपल्याला OD स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे आहे. OD व्हॅल्यू कुठल्या ट्रायंगल साठी आहे? OND. So OND it is a right angle triangle. So by using Pythagoras triangle बघा OND. So ON is one side, ND is second side and hypotenuse OD square. So by using Pythagoras, OD square is equal to ON square plus ND square येईल का? OD square. So this is a hypotenuse. By using Pythagoras, OD square is equal to ON square plus ND square. ON square plus ND square. लक्षात आलं? ON square plus ND square is equal to OD square. But in figure, ON is equal to what? ON is equal to OC plus CD. Sorry, CN. ON is equal to OC plus CN. Here OC is only H. I don't know what is the value of CN. Is that clear? So figure ON is equal to OC plus CN. So from figure ON is equal to OC plus CN. Out of this, OC is equal to H. Don't know what is the value of CN. So from this equation, in this case, ON is replaced by OC plus CN. ON is replaced by this term. So equation is OD square is equal to ON is replaced by OC plus CN. So ON square है, bracket चा square करूया, plus remaining term ND square as it is. Remaining term ND square as it is. So this is A plus B. A plus B bracket square expansion. A square plus 2AB plus B square as like formula. A square plus 2AB plus B square. So by using this formula, we expand the term SOC plus CN bracket square. So we get final equation formula. So OD square is equal to OC square plus 2 times OCCN plus CN square मिलेगा. A square plus 2AB plus B square. OC square plus 2 times OCCN plus last one term CN square. And remaining term ND square as it is. So last value term ND square as it is. Is that clear? लक्षात आलं का? Okay.
इथपर्यंत समजलं का? या स्टेप पर्यंत तुम्हाला काय डाऊट? ओके श्रेयस, ठीक आहे ना. आता लास्ट वाली टर्म काय बघा, cn² plus nd², cn² plus nd². अगेन फ्रॉम फिगर कन्सिडर ट्रायंगल. ट्रायंगल कुठला घेतोय बघा, CND ट्रायंगल घेऊया का? ट्रायंगल CND हा राइट एंगल ट्रायंगल आलाय का? CND राइट एंगल ट्रायंगल. So this small right angle triangle, again by using Pythagoras, Pythagoras use करा काय आहे? Triangle CND. So CD² is equal to CN² plus ND² येईल का? So in triangle CND, CN² plus ND² is equal to CD². मग वरच्या इक्वेशन्स मध्ये CN² plus ND² ची व्हॅल्यू काय लिहिणार? This value is replaced by CD². So equation is as like OD² is equal to OC² plus 2 times OCCN plus CD² like that. OC² plus 2 times OCCN plus CD². Is that clear? Okay. ओके, फिगर मध्ये बघा OC² ची व्हॅल्यू काय आहे? OC काय आहे? h आहे. CN ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही माहिती, त्यामुळे CN तसंच ठेवू. So therefore OD² is equal to h² plus 2h into CN². आणि CD² ची पण व्हॅल्यू माहित नाही, CD² पण तसंच ठेवू. जी व्हॅल्यू माहिती आहे तेवढीच आपण सबस्टिट्यूट केली. ठीक आहे. आता इक्वेशन 2 मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला OD² दिसते, this OD² term is replaced by this equation. This equation is OD² is equal to. So from equation 2, in this equation OD² is replaced by that complete term. So therefore from equation 2, मला सांगा इथपर्यंत कळलं का? बघा लिहिणार असेल पटकन लिहून घ्या, आम्हाला ऑलरेडी पीडीएफ मध्ये दिलेलंच आहे. कोणाला काय डाऊट असेल या स्टेप पर्यंत विचारा. यस भक्ती, ओके गुड. मला इरेज करा बघा पुढच्या डायरेक्शन साठी. ओके संकेत. ओके वर्धा, गुड. आपण ह्याच्यातून जर ऍक्सिस पास केला असेल त्याचा डिस्टन्स CD झाला. त्यामुळे इंटिग्रेशन मोमेंट ऑफ इनर्शिया मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. Mass into distance square. So mass is dm, distance is cd for point axis passing through the point C. Similarly for d साठी घेत. मग OD हा OD² काढायला OND राइट एंगल ट्रायंगल घेतला. Pythagoras यूज करा. OA² plus MD² is equal to OD². But ON is equal to OC plus CN. So ON replaced by OC plus CN by using expansion A² plus 2AB plus B². We get this term. So in another way, we have to consider second right angle triangle CND. This is also right angle triangle. So by using Pythagoras, CN² plus MD² is equal to CD². So this last term is replaced by CD². Put OC is equal to H in this case. Okay, लक्षात आलं? हे लागणार आहे. फक्त ही इक्वेशन 2 वाली टर्म बघूया आता. ओके, आता हे जे OD² आहे इक्वेशन 2 मध्ये, फ्रॉम इक्वेशन 2 म्हणले ना, सो इक्वेशन 2 IO is equal to इंटिग्रेशन ऑफ OD² ना. OD² ची व्हॅल्यू काय आली? ही आली का? त्या ठिकाणी पुट करूया इनटू ब्रॅकेट h² plus 2h into CN² plus CD² आणि ब्रॅकेटच्या बाहेर इनटू dm as it. OD² ला काय रिप्लेस केला? h² plus 2h into CN² plus CD² and remaining term dm is as it is. इंटिग्रेशन आणि dm प्रत्येक टर्मला अप्लाय करा. इंटिग्रेशन आणि dm आपण प्रत्येक टर्मला अप्लाय करूया. काय मिळेल?
integration of h square dm plus integration of 2h cn square dm plus बरोबर का इंटिग्रेशन टर्म प्रत्येक स्टेपला इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला आपण अप्लाय करतो आणि लास्ट वन इंटिग्रेशन ऑफ cd square dm integration of h square dm integration of 2h cn square dm integration of cd square dm लक्षात आलं प्रत्येक टर्मला आपण इंटिग्रेशनची टर्म अप्लाय केली आता मला सांगा दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स चेंज होणार आहे का नाही इट इज अ कॉन्स्टंट सो देयरफॉर h square constant term h square into integration of dm plus 2h integration of cn square dm plus integration of cd square dm okay integration of dm ची व्हॅल्यू काय असेल सांगा any guess integration of dm dm is mass of one particle only cn okay okay only cn is there not cn square yes sir only cn is there okay so dm is mass of single particle so integration of dm mass of single particle so whole mass of body is a complete mass of a body so integration of dm ची व्हॅल्यू काय असणार आहे m yes बघतो so h square into m plus आता c आणि n इंटिग्रेशन ऑफ c and dm बघायचं c कुठला पॉइंट आहे आपला c as a center of mass c पॉइंट कुठला आपला center of mass आहे आणि n it is one of the particle having mass is dm एक असा पार्टिकल आहे की ज्याचं मास काय आहे त्याचं मास फक्त काय आहे dm मास आहे स्मॉलेस्ट मास आहे तर मला सांगा सेंटर ऑफ मास जास्त असेल का n चं मास जास्त असेल n पार्टिकल हा असा p सारखा एक छोटासा पार्टिकल आहे त्याचाही मास dm असेल मग सेंटर ऑफ मासचं मास जास्त असतं का n पार्टिकलचं मास जास्त असतं ऑब्वियसली सेंटरचा मास कसा असणार आहे जास्त असणार आहे n नो आयुष सेंटर ऑफ मास जास्त असणार होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड आणि यांचं मास हे निग्लिजिबल असणार यांचं मास निग्लिजिबल असल्यामुळे ही टर्म्स आपण काय करतो mass of particle at n position is very small as compared to center of mass so we can negligible this term okay but I term integration of cd square dm that term आपण negligible zero integration of cd square dm equation 1 बघा integration of cd square dm मला काय म्हणायचं about an axis passing through the center of mass ic म्हणून from equation 1 okay so therefore io is equal to ic plus mh square this one is 0 so io is equal to ic plus mh square this is moment of inertia about an axis passing through the any point is equal to sum of moment of inertia about an axis passing through its center of mass and product of mass of body and square of distance between these two parallel axes so this is expression of principle of parallel axis or parallel axis theorem म्हणलं तरी चालेल एक्झामला 3 मार्क्स साठी विचारलं एकदम सोपं आहे एकदा यासाठी एक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काढा एकदा यासाठी काढा ओडी n राइट एंगल ट्रायंगल कन्सिडर करा पायथागोरस वापरा छोटा वाला राइट एंगल घ्या पायथागोरस वापरा इक्वेशन्स कंबाइन करा आणि जे इक्वेशन्स काढले त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा नथिंग इज दैट ओके इज दैट क्लियर इफ यू एनी डाउट रिलेटेड टू दिस कांसेप्ट बोला कुणाला काय डाउट असेल तर विचारा दिस इज पॅरलल ऍक्सिस थेरम ओके श्रवण next term is perpendicular axis theorem last second okay bhakti yes square as it is integration of dm eka particles चा mass hai this body consists of n number of particles having mass dm so your total mass of body is m
So integration of dm is m एकदा. C and n. C has a point center of mass and n is any another point having smallest mass dm. So as compared to C, n particles mass कमी आहे, so we can negligible this term integration of C and dm. And from equation 1, integration of CD square dm. From equation 1, it is nothing but IC. So put this all these terms, we get equation of parallel axis theorem. IO is equal to IC plus NH square. कळलं का बघा? लक्षात आलं? अजून कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट घेऊ का? ओके भक्ति, जोया, ओके क्लियर, नो डाउट, ओके. Yes, Shreya, Joya, okay, good. Yes, Ayush. आयुष के नहीं है का लेक्चर ला? Okay. So this is parallel axis theorem. अप्लाई कसं करायचं शॉर्ट मध्ये सांगते. पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाई कसं करायचं. समजा आपण रिंग जर घेतली असेल, सो दिस इज अ रिंग. हा रिंगचा काय झाला? सेंटर झाला. रिंगचा सेंटर. तर रिंगच्या सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr². रिंगच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा स्टँडर्ड आहे. रिंगच्या सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? mr² हा रिंगच्या सेंटर साठीचं स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. कॅल्क्युलेशन करायचे, डेरिव्हेशन आहे पण तुमच्या बुक मध्ये दिलेलं का. आता मी हा एखादा पॉइंट घेतला. हा पॉइंट कसा आहे? त्या रिंगला, त्या सेंटरला हा पॉइंट कसा आहे? पॅरलल झाला ना. म्हणजे हे काय काढले मी? टँजंट काढलं. टँजंट टू द रिंग. सेंटरला काय काढलं? रिंगला काय काढलं मी? टँजंट काढलाय. टँजंट टू द रिंग आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. त्या रिंगला टँजंट काढलाय. टँजंट आपण इथं पण काढू शकतो, इथं पण काढू शकतो. पण हा जर मी टँजंट जर काढला तर तो टँजंट त्या रिंगला परपेंडिक्युलर म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर असणार नाही. प्लेन हा असा असणार. हा आपला XY प्लेन असणार किंवा XYZ जो काय प्लेन असेल. मग हा प्लेन असेल तर इथं जो काय म्हणजे Y ऍक्सिसला जो पॅरलल काढलेला जो टँजंट असतो तोच त्याच्या त्या प्लेनला कसा असतो? परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हा कसा असणार आहे? त्याला परपेंडिक्युलर असणार. आता सेंटर आणि हे डिस्टन्स म्हणजे काय असणार? त्या रिंगची काय असणार आहे? रेडियस असणार आहे. मग हा एनी पॉइंट झाला, कुठलाही पॉइंट झाला, एनी पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? mr². हा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधला सेपरेशन डिस्टन्स काय आहे? r आहे. पॅरलल ऍक्सिसचा थेरम यूज करा. IO is equal to IC plus mh² फॉर्म्युला आहे. सेंटरची व्हॅल्यू mr², मास m, सेपरेशन डिस्टन्स r² आला. बरोबर का? सो mr² plus mr² which is 2mr². टँजंट आणि परपेंडिक्युलर साठी फॉर्म्युला किती आला? 2mr². कळलं? लक्षात आलं? पॅरलल ऍक्सिस थेरम कसा अप्लाय करायचं कळलं का बघा. समजा आपण स्फियर घेतला. If you consider solid sphere, समजा आपण सॉलिड स्फियर जर घेतला, सॉलिड स्फियरचा सेंटर साठीचं इक्वेशन काय असतं? सॉलिड स्फियरचा सेंटरचं इक्वेशन असतं 2/5mr². हा सॉलिड स्फियरचा काय झाला? सेंटर झाला. आता दुसरा पॉइंट काय करूया? हा काय केला आपण? त्याला टँजंट काढला. आता या टँजंट आणि दोघांच्या मध्ये सेपरेशन डिस्टन्स काय झालं? r.
रेडियस ऑफ स्फियर झाला, आर रेडियस ऑफ स्फियर. मग हे दोघांचे हे दोन्ही एकमेकांना कसे पॅरलल आहे, बरोबर. मग फॉर्म्युला पॅरलॅक्सिसचा IC प्लस MS स्क्वेअर इक्वेशन आहे. सेंटरची व्हॅल्यू किती आहे, सेंटरची व्हॅल्यू 2/5 mr स्क्वेअर. ही सेंटरची व्हॅल्यू आहे 2/5 mr स्क्वेअर सेंटर साठी. तो मास m आणि सेपरेशन डिस्टन्स किती दोघांच्यातलं r आहे ना, सो इट इज r स्क्वेअर. तो 2/5 प्लस 1 इट इज 7/5 mr स्क्वेअर. हे यासाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला जर आपल्याला सेंटरचा माहित असेल तर अशा पद्धतीने आपण पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया जर सेंटरचा माहित असेल, बाकीच्या रिजनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी अशा पद्धतीने पॅरलल ऍक्सिस थेरम आपण यूज करू शकतो. कळलं कसं अप्लाय करायचं, लक्षात आलं. Okay, clear? Okay. Now second one is perpendicular axis theorem. Perpendicular axis theorem. आता perpendicular axis theorem x y z तीन ऍक्सिस कशाच एकमेकांना, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस z. तुम्ही अशा पकडले तर ते पॅरलल झाले. तिन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बघा क्लिअर आहे का आता. ओके. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये बघा, इफ थ्री ऍक्सिस एक्स वाय झेड they are mutually perpendicular to each other. तीन एकमेकांना कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर. त्यातला दोन जर ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर तिसरा ऍक्सिस त्याचा रिझल्टंट ऍक्सिस त्याला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. आता मगापासून क्लिअर होतं, आता काय झालं. ओके. आहे का मला क्लिअर. मग नेटवर्क प्रॉब्लेम. Similarly, we have to consider a rigid body. मी आता फक्त डायग्राम एक्सप्लेन करणार आहे, डेरिवेशन नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. समजा आपण ही जर रिजिड बॉडीचं कन्सिडर केलं, सो दिस वन इज अ रिजिड बॉडी. ही आपली काय आहे, रिजिड बॉडी आहे. दिस वन इज अ रिजिड बॉडी. In this case, there are three axes x, y, and z axis, and these three axes are perpendicular to each other. Okay, so this one is axis, this one another axis, and this one is third one axis. These three axes are perpendicular to each other. This is x axis, this is y axis, and this is z axis. These three axes are mutually perpendicular to each other. तीन ऍक्सिस एकमेकांना कसे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये कुठेतरी एखादा पी पॉइंट, पूर्ण बॉडीचा मास काय आहे m, की आपण जो काही पी पॉइंट कन्सिडर केलाय त्याचा मास काय आहे आपला dm मास. मग हा जो काय आपण पी पार्टिकल कन्सिडर केला तर पी पार्टिकलचा मास काय आहे dm, मास ऑफ दॅट पार्टिकल. ठीक आहे. मग आता आपला आपण एखादा पॉइंट जर एक्स वाय प्लेन मध्ये असेल तर कोऑर्डिनेट कसे सांगतो त्याचे, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सांगतो ना. तर या पी चे कोऑर्डिनेट कसे असते, हा पी पॉइंट कुठल्या प्लेन मध्ये आहे, एक्स वाय प्लेन मध्ये ना, एक्स वाय झेड प्लेन मध्ये. म्हणजे कोऑर्डिनेट काय असतात, एक्स ऍक्सिस वर असणार, वाय ऍक्सिस वर असणार आणि झेड ऍक्सिस वर पण असणार. मग ह्याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते एक्स ऍक्सिस चे काढायचे असतील तर काय करणार आपण, त्या पॉइंट पासून इथे आपण काय करणार आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार एक्स ऍक्सिस साठी. म्हणजे आपण एक्स ऍक्सिस पासून कुठे ड्रॉ केला, कुठल्या पॉइंटला परपेंडिक्युलर ड्रॉ केला, समजा आपण या पॉइंटला परपेंडिक्युलर ड्रॉ करू. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय आलं आपलं, हे डिस्टन्स काय आलं आपलं, सॉरी दिस वाय ऍक्सिस. हे डिस्टन्स काय आलं आपलं. आणि पी पॉइंट पासून काय करणार आपण, पी पॉइंट पासून इकडे आपण त्याला परपेंडिक्युलर टाकणार, बरोबर. कुठं एन
साठी टाका. कळलं का बघा. पी पॉइंट साठी हा जो काय आपण पी पार्टिकल कन्सिडर केलाय त्याचा जे काही मास आहे त्याचे dm मास आहे. तर एक्स ऍक्सिस पासून जे डिस्टन्स असेल आणि दुसरा असेल त्याचा वाय ऍक्सिस पासून जे डिस्टन्स असेल. तर एक्स ऍक्सिस वर कुठे टाकला परपेंडिक्युलर m ला टाकला, वाय ऍक्सिस वर n ला परपेंडिक्युलर टाकला. ठीक आहे. मला सांगा pm ची व्हॅल्यू x असेल का y असेल? pm इज पॅरलल टू on आणि on कुठल्या ऍक्सिस वर आहे? y ऍक्सिस वर आहे नाही. त्यामुळे on ची व्हॅल्यू काय असेल? y असेल. pm ची पण व्हॅल्यू काय असणार? y असेल. यस प्रतीक्षा. ठीक आहे. आणि on इज पॅरलल टू pm. त्यामुळे on कुठल्या ऍक्सिस वर आहे? on कुठल्या ऍक्सिस वर आहे? x ऍक्सिस वर ना. अशाच व्हॅल्यू सांगतो ना आपण. x चा हा x ची कोऑर्डिनेट हा y चा कोऑर्डिनेट. So on is parallel to pm. on lies on x axis. तर ही व्हॅल्यू काय असेल आपली x असेल. तर ही पण व्हॅल्यू काय असते आपली x च असते. दोन्ही व्हॅल्यूज काय असतात आपल्या x असतात. आता म्हणजे p पार्टिकल y ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर आहे? x डिस्टन्स वर. p पार्टिकल x ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर आहे? y डिस्टन्स वर. कळतंय का? p पॉइंटचं लोकेशन फ्रॉम y ऍक्सिस. y ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर आहे? तो x डिस्टन्स वर आहे. आणि तो x ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर आहे? y डिस्टन्स वर आहे. आणि जो काही आपला z ऍक्सिस आहे त्या z ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर आहे? r इतक्या डिस्टन्स वर आहे. z ऍक्सिस पासून r इतक्या डिस्टन्स वर आहे. मग या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला PNO हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतो. दिस इज हायपोटेन्युस हे परपेंडिक्युलर ड्रॉ केले ना. हा आपल्याला काय मिळतो? इट इज अ राईट अँगल ट्रायंगल मिळतो. तर आपण काय कन्सिडर करायचं? तर x y z हे तिन्ही एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आपला पार्टिकल p ज्या दोन प्लेन लॅमिना मध्ये आहे तिसरा ऍक्सिस त्या प्लेनला काय असतो? परपेंडिक्युलर असतो. हे त्याचं स्टेटमेंट आहे. मग तो जो काही थर्ड वाला जो काही रिझल्टंट आहे त्या ठिकाणचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे दोन ऍक्सिस मध्ये आपण प्लेन कन्सिडर केलाय त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशन इतकं असतं. हे स्टेटमेंट झालं पॅरलल ऍक्सिस थेरम साठी. हे स्टेटमेंट झालं द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन is equal to sum of moment of inertia about two mutually perpendicular axes congruent with perpendicular axis lying in the same laminar body. हा perpendicular axis theorem आहे. म्हणजे ज्या प्लेन मध्ये एखादा पार्टिकल असेल तिसरा त्या प्लेनला तिसरा ऍक्सिस परपेंडिक्युलर असायला पाहिजे. लक्षात येतंय? कळलं का बघा. डायग्रामॅटिकली जर सांगायचं झालं तर बघा एकच मिनिट मी रफ पेज घेते. बर ठीक आहे. आपण काय करूया याच्यावर तुम्हाला समजतंय का बघा. परपेंडिक्युलर समजा आपण काय करूया अशा पद्धतीने समजा मी एक रिंग ड्रॉ केली. समजा ही काय दिसते ना सगळ्यांना. समजा मी एक रिंग ड्रॉ केली तर हा रिंगचा काय असणार आपला हॉरिझॉन्टल डायमीटर असेल. हा रिंगचा हॉरिझॉन्टल डायमीटर. हा रिंगचा काय झाला व्हर्टिकल डायमीटर. सेंटर असा आरपार असणार ना त्याला. सेंटर आरपार. आता मुळात व्हर्टिकल डायमीटर आणि हॉरिझॉन्टल डायमीटर हे दोन्ही एकमेकांना कसे झाले? परपेंडिक्युलर झाले. दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर झाले. आणि हा माझा सेंटर आहे. हा सेंटर असा झाला ना रिंग मधला. सेंटर का असा जाईल ना रिंग मधनं. मग सेंटर आणि एक्स आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस आणि व्हर्टिकल ऍक्सिस हे तिन्ही एकमेकांना कसे झाले? हॉरिझॉन्टल ऍक्सिस आणि व्हर्टिकल ऍक्सिस तिन्ही एकमेकांना कसे झाले? परपेंडिक्युलर झाले का? मग आपला जो काही पॉइंट असणार आहे तो पॉइंट कुठे असणार आहे? एक्स आणि वाय हे दोन्ही परपेंडिक्युलर झाले. आणि हा सेंटर म्हणजे काय असणार आहे? तो झेड वाला असणार. सेंटर म्हणजे झेड वाला असणार आहे. अजून जर थोडं सांगायचं म्हणलं मी इथं बोर्ड दाखवते. समजा आपण जर ही रिंग जर कन्सिडर केली असेल. ही रिंग कन्सिडर केली. हा याचा काय झाला? हॉरिझॉन्टल डायमीटर झाला. हा दुसरा कसा डायमीटर झाला. आणि हा जो काय आहे हा याचा काय झाला? सेंटर झाला. आता कळतंय का बघा. लक्षात येतंय का?
दोन ऍक्सिस अशा पद्धतीनं आणि तिसरा असला तुला वरून सेंटर असणार. सेंटर म्हणजे तिन्ही एकमेकांना कसे असणार परपेंडिक्युलर असणार ना. हा झेड असणार, हा एक्स असणार आणि हा कुठला असणार वाय असणार. लक्षात आलं. मग हे दोन्ही काय झाले डायमेट्र झाले ना आणि तिसरा त्याला काय झाला परपेंडिक्युलर झाला. तर अशा पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया जर एखादा पार्टिकल आपला दोन्ही प्लेन मध्ये असेल आणि हे दोन्ही प्लेन एकमेकांना लागणार त्याच्यात परपेंडिक्युलर आहे तर तिसरा त्याला रिझल्ट कसा असतो परपेंडिक्युलर असतो. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ पॅरलल परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता हा आपली बॉडी काय कशी रोटेट होणार बॉडी आपली. हा जो आपला पॉइंट आहे बॉडी आपली वाय ऍक्सिस भोवती पण फिरू शकते, बॉडी आपली एक्स ऍक्सिस भोवती पण फिरू शकते, बॉडी आपली झेड ऍक्सिस भोवती पण फिरू शकते. प्रत्येक ऍक्सिस भोवती बॉडी आपली काय होणार आहे ती रिव्हॉल्व होणार आहे. मग बॉडी कशी रिव्हॉल्व करायची, प्रत्येक ठिकाणचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, हे सगळे कन्सेप्ट हा डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करू. त्याच्यानंतर एकच ऍप्लिकेशन राहिले डिस्क साठीच ऍप्लिकेशन, ते बघून मग रोलिंग मोशन एक्सप्लेन करू. ठीक आहे. इफ यू हॅव एनी डाउट इन टुडेज लेक्चर प्लीज आस्क मी इमिजिएटली, अदरवाइज वी विल स्टॉप हियर.